नमस्कार, मराठी बाणा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या आपल्या व्हिडिओचा थंबनेल तुम्ही बघितला असाल की तुम्ही स्कूटी शिकायचा विचार करत आहात का। जर तुम्ही स्कूटी शिकायचा विचार करत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि आवर्जून हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा। यूट्यूबवर मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये खूप साऱ्या स्कूटी शिकण्यासंदर्भातल्या व्हिडिओ आहेत, पण स्कूटी सेफली आणि न पडता कशी शिकावी तर ह्या संदर्भातला एकही व्हिडिओ यूट्यूबवर तुम्हाला बघायला मिळणार नाही। जर तुम्ही हा व्हिडिओ जर संपूर्ण बघितलात तर तुम्ही स्कूटी जर नवीन शिकायचा जर प्रयत्न करत असाल तर तुम्ही स्कूटी न पडता शिकता यावी यासाठी तुम्ही स्कूटीमध्ये काय चेंजेस करून घ्याल हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, हा व्हिडिओ बनवायचं कारण एकच आहे। आजही तुम्ही गुगलवर जाऊन सर्च केलं टू व्हीलर ट्रेनिंग सेंटर इन नवी मुंबई तर तुम्हाला सर्च रिझल्टमध्ये अनिशा टू व्हीलर ट्रेनिंग सेंटर हे नवी मुंबई टॉप रँकिंगचं ओळखलं जाणारं ट्रेनिंग सेंटरचं तुम्हाला नाव येईल। तर हे आमच्यामार्फतच रन केलं जातं, आम्हीच चालवतो हे ट्रेनिंग सेंटर। आणि जेव्हा हे ट्रेनिंग सेंटर चालवताना भरपूर असे कॅन्डिडेट येतात, जेंट्स पण येतात, लेडीज पण येतात की घरी त्यांनी नातेवाईकांकडून म्हणजे मित्रांकडून किंवा रिलेटिव्सकडून म्हणजे शिकायचा प्रयत्न केला स्कूटी, पण ते स्कूटीचं एक्सेलेटर जास्त गेल्यामुळं आणि स्कूटीवर कंट्रोल न झाल्यामुळं खूप जण घरी शिकत असताना गाडीवरून खूप बॅडली पडतात। तर गाडीवरून न पडता शिकता यावी यासाठीच आजचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आहे। तर स्कूटी शिकायच्या अगोदर तुम्हाला स्कूटीमध्ये काय नक्की तुम्ही चेंजेस केले पाहिजेत तर हे पण आपण या व्हिडिओमध्ये बघूया। आणि स्कूटी चालू करायच्या अगोदर तुम्ही नक्की काय प्रॅक्टिस केलं पाहिजे ते आपल्याला आज या व्हिडिओमध्ये बघायचं। बघा, आपल्यापैकी बऱ्याच जणांना सायकल चालवता येत असेल किंवा काहींना सायकल चालवता येत नसेल, तर ज्यांना सायकल चालवता येते त्यांना स्कूटी शिकणे थोडंसं इझी जातं किंवा काहींना तेही कठीण होतं। पण ज्यांना सायकल चालवता येत नसेल त्यांनी कोणत्या प्रकारे प्रॅक्टिस केली पाहिजे हेही आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तर सगळ्यात पहिलं आपण ह्या व्हिडिओमध्ये स्कूटीचे काय फंक्शनिंग असतात आणि त्याच्यानंतर स्कूटी शिकण्या अगोदर तुम्ही स्कूटीमध्ये काय प्रॅक्टिस केलं पाहिजे हे आपण बघूया। तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिलं आपण व्हिडिओमध्ये गाडीचे आपण फंक्शनिंग बघूया काय काय असतात ते, आणि त्याच्यानंतर मग आपण प्रॅक्टिकली बघूया। तर सगळ्यात पहिलं आपण गाडीचे फंक्शनिंग बघूया की गाडीमध्ये फंक्शनिंग काय काय असतात। तर बघा, सगळ्यात पहिली चावी आहे। चावी तुम्हाला अशी की बॅरेलमध्ये टाकून ऑन करायची आहे। बघा, इथून चावी ऑन आणि ऑफ केली जाते। तर चावी ऑन केल्यानंतर हे सेल्फ स्टार्टचं बटन आहे। सेल्फ स्टार्ट म्हणजे फक्त तुम्ही गाडी बटनाने चालू करू शकता। तर बटनाने गाडी चालू करण्या अगोदर तुम्हाला कोणताही एक ब्रेक पकडून ठेवावा लागतो, त्याच्यानंतर हे बटन दाबायचं तर गाडी तुमची चालू होणार। पण आता आपल्याला जे केवळ फंक्शनिंग बघायचं त्यामुळे तुम्ही पहिले फंक्शनिंग समजून घ्या, त्याच्यानंतर जेव्हा आपण प्रॅक्टिकली चालू तेव्हा आपण गाडी तुम्हाला मी चालू करून दाखवेन। तर आता मी चावी बंद करतो याची। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे ते म्हणजे हे एक्सेलेटर। एक्सेलेटर म्हणजे काय असतं की गाडी तुम्हाला ह्याच्याने जेवढं तुम्ही असं ह्या डायरेक्शनमध्ये देणार तर तेव्हा तुमच्या गाडीला स्पीड हा जास्त वाढत जाणार आहे। बघा, जर तुम्ही असं केलं, हे बघा ह्या दिशेने जर फिरवलं तर गाडी तुमचा स्पीड वाढणार, आणि जर तुम्ही असं बंद केलं तर गाडीचा स्पीड कमी होत जाणार। तर एक्सेलेटरवर कशा प्रकारे कंट्रोल ठेवायचं, सुरुवातीला बरेच जण गाडी शिकताना हा एक्सेलेटर त्यांच्याकडून खूप जास्त गेला जातो आणि तो 1 किंवा 2 सेकंद असतात की ज्याच्यामध्ये गाडी अचानक 40 आणि 50चा स्पीड घेते आणि गाडी पूर्ण झिगझॅग होऊन गाडीवरून भरपूर जण पडले जातात। तर स्पीडवर तुम्ही कसा कंट्रोल ठेवाल तर ते पण आपण थोडं पुढे जाऊन बघूया। तर हा एक्सेलेटर आहे, हा समजून घ्या, याच्यामध्ये स्पीड कमी जास्त करण्यासाठी आहे। त्यानंतर बघा, हा जो ब्रेक आहे हा पुढच्या व्हीलचा ब्रेक असतो। तर बघा, काही गाड्यांना डिस्क ब्रेक असतो, काही गाड्यांना ड्रम ब्रेक असतो। डिस्क ब्रेक म्हणजे नक्की काय असतं ते तुम्हाला मी दाखवतो। डिस्क ब्रेक म्हणजे एक अशी स्टीलची एक ब्रेक येते। तर ते बघा, पुढच्या व्हीलला तुम्ही बघू शकता। आता पुढच्या व्हीलला की तुम्हाला एक सिल्वर कलरची एक गोलसारखी एक प्लेट दिसते, तर त्याला डिस्क ब्रेक बोलला जातो। तर ह्या गाडीला डिस्क ब्रेक आहे। जर डिस्क ब्रेक असेल तर तो ब्रेक तुमचा एकदम खूप क्विकली लागला जातो आणि तो फक्त पुढच्या व्हीलसाठी असतो। आणि जर तुमच्याकडे जर ड्रम ब्रेक असेल म्हणजे जर डिस्क नसेल तर तो काही गाड्यांचे ब्रेक हे पुढे पण लागणार आणि मागे पण लागणार। पण जर गाडी तुमची स्पीडमध्ये जर असेल तर कधीच तुम्ही पुढचा ब्रेक कधीच वापरायचा नाही। जेव्हा पण तुम्ही गाडी शिकायचा प्रयत्न करताय तुम्हाला लेफ्ट साईडचा ब्रेक फक्त यूज करायचा आहे। लेफ्ट साईडचा ब्रेक कसा यूज करतात ते पण दाखवतो। गाडी शिकताना लक्षात घ्या, अजिबात पुढच्या ब्रेककडे तुम्ही हातही लावू नका। जेव्हा तुम्हाला चांगली प्रॅक्टिस होईल, तुम्ही वेल एक्सपिरियन्स व्हाल, त्याच्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस म्हणून पुढचा ब्रेक कसा यूज करायचा ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तर तुम्हाला तर मी लेफ्ट साईडचा ब्रेक दाखवतो। तर हे बघा, हा जो ब्रेक आहे हा गाडीचा मेन ब्रेक समजला जातो आणि हा ब्रेक मागच्या व्हीलला कनेक्टेड असतो। तर मागच्या व्हीलने जर गाडी तुम्ही थांबवलीत, जर नॉर्मल स्पीड असेल किंवा थोडा जास्त स्पीड असेल तर तुमची गाडी अजिबात स्किड न होता एकदम चांगली स्मूथली गाडी थांबू शकते। तर तुम्हाला गाडी शिकताना आता हा मागचा ब्रेकच यूज करायचा आहे। बघा, हाच गाडीचा मेन ब्रेक आहे आणि ह्या ब्रेकनेच तुम्ही गाडी थांबवायचा प्रयत्न करत राहा आणि प्रॅक्टिस करत राहा। अजिबात राईट साईडचा ब्रेक अजिबात यूज करू नका तुम्ही, ठीक आहे। तर बघा, सगळ्यात पहिले आपण गाडीची चावी ऑन ठेवलेली आहे
आणि हा गाडीचा हॉर्न आहे बघा, हा लेफ्ट साईडला सगळ्या गाड्यांना हॉर्न ऑलमोस्ट सेमच दिलेला असतो. त्याच्यानंतर बघा गाडीमध्ये जास्त इम्पॉर्टंट हा हॉर्न आहे आणि इंडिकेटर आहे. इंडिकेटरमध्ये तुम्हाला हे दिसत असेल की एक राईट एरो एक लेफ्ट एरो आहे. तर हे बघा, आता जर तुम्ही लेफ्टमध्ये दिलात तर गाडीचं बघा पुढे एक लाईट येणार आणि सेम अशी लाईट एक पाठीमागे येते, ठीक आहे. आणि जर तुम्हाला बंद जर करायचं असेल इंडिकेटर तर असं आतमध्ये प्रेस करायचं. राईट इंडिकेटर द्यायचं असेल तर हा राईटचा इंडिकेटर झाला आणि लेफ्ट बंद करायचं असेल तर असं बंद करू शकता. तर सगळ्यात पहिलं इंडिकेटरचं मिनिंग काय होतं हे तुम्ही समजून घ्या. इंडिकेटरचं मिनिंग हे होतं की जेव्हा तुम्ही गाडी मेन रोडला जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर जेव्हा चालवत असाल, जर तुम्हाला राईटचा टर्न घ्यायचा आहे किंवा लेफ्टचा टर्न घ्यायचा आहे तर त्यावेळेला तुम्हाला हे इंडिकेटर द्यायचे आहेत. आणि इंडिकेटर कधी पण जिथे तुम्हाला टर्न घ्यायचा आहे त्याच्या अराऊंड 60 ते 70 मीटर अगोदर तुम्हाला ते इंडिकेटर चालू करायचे आहेत, जेणेकरून तुमच्या पुढून जे गाडी येते किंवा मागून गाडी येते त्यांना तुमचं इंटेन्शन कळणार की तुम्ही लेफ्ट टर्न घेताय किंवा राईट टर्न घेताय हे त्यांना इझिली कळायला पाहिजे. त्याप्रमाणे त्यांची ते गाडी चालवणार मग. तर इंडिकेटर आणि हॉर्न हे दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात गाडी चालवण्यामध्ये. तर त्यामुळे जेव्हा तुमची गाडी व्यवस्थित तुम्हाला चालवता येईल, गाडी व्यवस्थित शिकून येईल, त्याच्यानंतर तुम्ही गाडीचा हॉर्न आणि इंडिकेटर ह्या दोघांची तुम्ही वेगळी प्रॅक्टिस करा. कारण की मेन रोडला चालवताना तुम्हाला ह्या दोन गोष्टीसुद्धा आल्या पाहिजेत. पण पहिली तुम्ही प्रॅक्टिस व्यवस्थित गाडी चालवायची करून घ्या. जिथे गाड्या कमी असतील अशा ठिकाणी तुम्ही गाडी शिकून घ्या. तर बघा गाडी आता तुम्ही बघत असाल की गाडी आता डबल स्टँडमध्ये आहे. डबल स्टँडमध्ये ज्याला मेन स्टँड पण बोलला जातो. जर तुम्ही जेव्हा गाडी तुम्ही नवीन शिकत असाल तुम्हाला गाडी डबल स्टँडला लावणं थोडंसं कठीण होईल. तर तुम्हाला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल डबल स्टँडला लावण्यासाठी. तर आता आपण गाडी डबल स्टँडला ह्यासाठी लावले की आपल्याला आता गाडी किकने कशी स्टार्ट करतात. एक तर तुम्हाला दाखवली की गाडी बटनाने स्टार्ट करायची, ते आपण बघणार आहोत. पण त्याच्यानंतर एक गाडीला दुसरा ऑप्शन असतो की जर गाडी तुम्ही किकने पण चालू करू शकताय. तर गाडी किकने कशा प्रकारे चालू केली जाते ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघूया. तर गाडी डबल स्टँडला लावलेली आहे आणि बघा हे गाडीचं किक असतं. तर हे असं बाहेर घेऊन तुम्हाला चावी ऑन ठेवणं कंपल्सरी. चावी पहिली ऑन आहे की नाही ते चेक करा. आणि बघा ह्या किकला तुम्हाला जोरात असं जर्क द्यायचं आहे. जर तुम्ही खूप हळूवारपणे केलं तर गाडी कदाचित स्टार्ट होणार नाही. तर आपण एकदा बघूया गाडी स्टार्ट होते का. ते बघा हे जे किक आहे हे तुम्हाला असं हे बघा एकच किक दिल्याने गाडी स्टार्ट झाली. आणि जसं तुम्हाला चालू होईल झालं की तुम्ही एक्सेलेटर पण देऊ शकता याचं, ठीक आहे. एक्सेलेटर पण गाडी तुमची डबल स्टँडला असेल म्हणजे सिंगलला असेल तर तुम्ही एक्सेलेटर देऊ नका. कारण की जर सिंगल स्टँडला जर असेल, सिंगल स्टँड म्हणजे बघा ह्याला सिंगल स्टँड बोलला तर ह्या स्टँडवर जर असताना जर तुम्ही एक्सेलेटर वगैरे दिलं तर गाडी तुमची अशी पुढे चालायला सुरुवात होईल, रन होईल. तर सिंगल स्टँडला लावून कधीच तुम्ही एक्सेलेटर देऊ नका. गाडी डबल स्टँडलाच ठेवा आणि एक्सेलेटर द्या. तर बघा आत्तापर्यंत आपण स्कूटीचे सगळे फंक्शन बघितले. त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलं असेल जर तुम्ही स्कूटी नवीन शिकायचा प्रयत्न करता, तुम्हाला सायकलही जर येत नसेल तर स्कूटीमध्ये तुम्ही काय चेंजेस करून घ्या शिकण्या अगोदर, तर ते आता आपण बघूया. तर बघा गाडीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतं ते एक्सेलेटर. तुम्हाला एक्सेलेटर समजणं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण की बऱ्याच जणांकडे एक्सेलेटर खूप जास्त येतं आणि एक्सेलेटरवर कंट्रोल कशा प्रकारे ठेवायचा, एक्सेलेटर जास्त जाऊ नये, गाडीचं स्पीड अचानकपणे वाढू नये, यासाठी तुम्ही काय करता येईल तर ते आपण बघूया. तर बघा गाडीमध्ये ही जी एक्सेलेटर आहे ह्याला एक केबल दिलेली असते. तर ही केबल बघा इथून गेलेली असते अशी. तर जर सगळ्यात पहिलं तुम्ही गाडीचा स्पीड कमी करून घ्या. कोणत्याही जर मेकॅनिकडे जर तुम्ही गेला, तुमच्या जवळपास जे गॅरेज असेल तर त्यांना जर फक्त जाऊन सांगितलं की तुम्ही गाडीचा आम्हाला स्पीड कमी करून पाहिजे, तर स्पीड कमी करण्याचे 2-4 प्रकार असतात, ते त्या मेकॅनिकना माहिती असतात. तर त्यांच्याकडून तुम्ही स्पीड कमी करून बघा. ते एकतर ह्या केबलने तुम्हाला चेंज करून देतील किंवा ही एक केबल गाडीच्या आतमध्ये कार्बोरेटरमध्ये गेली असते, तिथूनही गाडीचा स्पीड कमी केला जातो. जर तुम्ही आता या गाडीचा जर एक्सेलेटर जर बघत असेल तर बघा हे एक्सेलेटर एवढंच फिरते. नॉर्मली गाडीचा एक्सेलेटर खूप जास्त फिरला तर ही गाडी ट्रेनिंगला यूज केली जाते. तर त्यामुळे ह्या गाडीचा स्पीड आता कमी करून घेतलेला आहे. आता जर बघा तुम्हाला परत दाखवते बघा स्पीड एक्सेलेटर ह्याच्यापेक्षा जास्त फिरत नाही आहे. म्हणजे ह्या गाडीचा स्पीड 35 ते 40पेक्षा जास्त जात नाही. तर तुम्हाला जेव्हा गाडीची तुम्ही सुरुवात कराल तुमची पण गाडी अशी सेट करून घ्या की गाडीचं स्पीड 30 ते 40पेक्षा जास्त जाऊन देऊ नका. म्हणजे तुमच्या गाडीच्यावर तुमचा कंट्रोल राहील. तुम्ही कोणत्याही गॅरेजमध्ये जाऊन ही गोष्ट सगळ्यात पहिली करून घ्या. म्हणजे बघा स्पीडमध्ये जास्त नाही गेलं पाहिजे. सगळ्यात जास्त महत्त्वाचा पार्ट एक्सेलेटर आहे. एक्सेलेटर आणि हा ब्रेक तुम्हाला यूज करता आला पाहिजे. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही स्पीड कमी करून घ्याल त्यानंतर तुम्ही कशी प्रॅक्टिस करा, तुम्हाला एक्सेलेटर तुम्ही कसं होल्ड केलं पाहिजे ते पण आपण बघूया. तर सगळ्यात पहिलं गाडी तुम्ही डबल स्टँड लावा. गाडी डायरेक्ट चालू करू नका. गाडी डबल स्टँड लावलेत की येऊन तुम्ही गाडीवर असं बसा आणि बघा दोन्ही पण पाय वर ठेवून बसा डायरेक्ट तुम्ही गाडीवर. आणि तुम्हाला एक्सरसाइज म्हणून काय करायचं आहे ते सांगतो. हे बघा सगळ्यात पहिलं जे आपण एक्सेलेटर आहे ना, जे नवीन शिकणारी माणसं आहेत ना एक्सेलेटर डायरेक्ट असं पकडतात. तर बघा रेस एक्सेलेटर असं पकडणं ह्याला एक्सेलेटर किंवा रेस बोललं जातं. तर एक्सेलेटर असं पकडणं आणि असं पकडणं ह्याच्यामध्ये फरक काय ते व्यवस्थित समजून घ्या. जर भरपूर जण चुकी हेच करतात की गाडीवर जातात आणि डायरेक्ट एक्सेलेटर असं पकडलं जातं. तर एक्सेलेटर नवीन शिकणाऱ्या माणसाने असं डायरेक्ट पकडू नये. तर असं पकडूही नका. कारण की असं पकडल्याने काय तुमचं एक्सेलेटर जर खूप जोरात फिरलं ना तर गाडी 1 ते 2 सेकंदात 40-50 स्पीड घेते आणि ते कंट्रोल करणं खूप डिफिकल्ट होतं. ते कंट्रोल होणार नाही आणि गाडी त्याच्याने पडली जाईल.
तर एक्सेलेटर पकडायची मेथड काय, एक्सेलेटर तुम्हाला हे बघा असा हात बेंड करून पकडायचा आहे. हे बघा असा हात बेंड असला पाहिजे, म्हणजे तुमचा एक्सेलेटर एका कंट्रोलमध्ये राहील. कारण की तुमचा हात बघा ह्याच्यापेक्षा जास्त बेंड तर होणार नाही. तर एक्सेलेटर असा कंट्रोलमध्ये पकडा, म्हणजे असं हात पकडताना राईट हँड कधी पण असा बेंड करून पकडला पाहिजे. बघा डिफरन्स लक्षात घ्या. असं एक्सेलेटर पकडू नका आणि असं एक्सेलेटर तुम्ही होल्ड केलं पाहिजे. आणि असं एक्सेलेटर होल्ड केलं की आता आपण प्रॅक्टिकली तुम्हाला नक्की प्रॅक्टिस काय करायची आहे. गाडी डबल स्टँडला आहे, डबल स्टँडला असल्यामुळे गाडीचं बघा मागचं व्हील जे आहे, गाडी कधी पण मागच्या व्हीलने जातं. तर मागचं व्हील हे रोडपासून थोडंसं हाईटवर आहे, तर त्यामुळं गाडी तुमची आता प्रॅक्टिकली चालणार नाही. तर तुम्हाला तर प्रॅक्टिस म्हणून काय करायचं आहे, मगाशी गाडी मी तुम्हाला किकने चालू करून दाखवली, आता गाडी मी तुम्हाला सेल्फ स्टार्टने चालू करून दाखवतो, जे मगाशी आपण केलं नव्हतं. तर सगळ्यात पहिलं बघा चावी आपण ऑन केलेली आहे. चावी ऑन केली की लेफ्ट साईडचा ब्रेक तुम्हाला होल्ड करायचा आहे आणि हे बघा हे सेल्फ स्टार्टचं बटन आहे. तर हे सेल्फ स्टार्टचं बटनाने गाडी 1 सेकंड प्रेस करून ठेवा. बघा गाडी आता बघा चालू झालेली आहे आपली. हे बघा व्हील फिरत असेल तर बघा गाडीला स्पीड कमी आहे या. आणि आता तुम्हाला प्रॅक्टिस काय करायचं आहे ते व्यवस्थित समजून घ्या, बारकाईने समजून घ्या एकदम. राईट हँड उजवा हात कधी पण असं वर पकडू नका, असं खाली पकडा आणि तुमचं लक्ष असं समोरच ठेवा. कधी पण गाडी शिकताना गाडीच्या कोणत्याच पार्कडे किंवा तुमच्या स्वतःच्या हाताकडे बघू नका. गाडीचं लक्ष तुमचं स्वतःचं लक्ष समोर असलं पाहिजे. आणि एक्सेलेटरची थोडी प्रॅक्टिस करा. हे बघा हलकासा बारीकसा एक्सेलेटर द्या, रेस